आजच्या काळात महिला केवळ घर, संसार किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या स्वतःच्या आर्थिक नियोजनात, बचतीत आणि गुंतवणुकीतही पुढे येत आहेत. आर्थिक स्वावलंबन हेच आधुनिक स्त्रीचं खरं सामर्थ्य आहे आणि त्यासाठी योग्य गुंतवणुकीची निवड महत्त्वाची ठरते. सध्या अशा अनेक सरकारी योजना उपलब्ध आहेत, ज्या विशेषतः महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे केवळ परताव्याची खात्री मिळत नाही, तर कर सवलतीचाही लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी महिला समृद्धी योजना ही सुरक्षित आणि फायदेशीर योजना आहे. फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि वार्षिक 7.5% परतावा मिळतो. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि एका वर्षानंतर 40% रक्कम काढण्याची सोय असल्याने ती लवचिकही ठरते. मुलींच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना ही महिलांसाठीची दुसरी महत्त्वाची योजना आहे. 10 वर्षांखालील मुलींच्या नावाने खाते उघडता येते आणि त्यावर 8.2% व्याज मिळतं. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. मुलींचे शिक्षण, विवाह आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ही योजना विश्वासार्ह पर्याय आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी फिक्स्ड डिपॉझिट हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरांपेक्षा 0.5% जास्त व्याज मिळतो. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही दीर्घ काळासाठी स्थैर्य आणि उच्च परतावा देणारी योजना आहे. ओदिशा सरकारनं सुरू केलेली महिला आर्थिक सहाय्य योजना ही राज्यातील महिलांसाठी विशेष आहे. 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरवर्षी 10,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते आणि ती सलग 5 वर्षांसाठी दिली जाते. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना आत्मनिर्भरतेचा पाया ठरते. कर बचत मुदत ठेव योजना ही एक आकर्षक गुंतवणूक आहे. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी या ठेवींवर निश्चित व्याजदर मिळतो आणि कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो. ही योजना दीर्घकालीन स्थैर्यासाठी उत्तम पर्याय ठरते. अशा या सर्व योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षा आणि आत्मविश्वास देतात. केवळ पैशांची बचत नव्हे, तर स्वतःच्या भविष्याचं नियोजन करण्याची संधीही देतात. त्यामुळे आजच योग्य गुंतवणुकीची निवड करा आणि आपल्या हाताने आपल्या जीवनात लक्ष्मीचा आशीर्वाद आणा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.